नमस्कार, जय महाराष्ट्र। या ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा मार्ग एकनाथ शिंदेंनी निवडला। गरज असताना एकनाथ शिंदेंना पार डोक्यावर घेण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं। मात्र आज छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना दिल्ली दरबारी फेऱ्या माराव्या लागत आहेत। तर कधी कधी मोदी आणि शहा भेट न देताच त्यांची माघारी फिरावी लागत आहे। अशातच आता देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मुख्यमंत्री झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या खात्यावरही गदा येण्याचं काम सुरू झालेलं आहे। परस्पर निर्णय बदलणे, अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, ज्या ठिकाणी गरज होती तेव्हा मुख्यमंत्री केलं। कोणताही निर्णय शिंदेने घेतला तर त्याला होकार असायचा। मात्र आता शिंदेंचे दिवस उलटे फिरलेले आहेत। एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय आता देवेंद्र फडणवीस लक्ष देऊन आहेत आणि भाजपच्या फायद्याचे असतील तरच पुढे घेऊन जात आहेत। एकनाथ शिंदे जास्तच आपल्या पक्षामध्ये इनकमिंग नगरसेवकांना फंड देऊन घेत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की कोणतीही निधीची फाईल माझ्याकडे आल्याशिवाय ती मंजूर करायची नाही। यावरून एकनाथ शिंदे यांच्याकडे होणारे नगरसेवकांचे पक्षप्रवेश ते आता थांबलेले आहेत। कारण की एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मुख्यमंत्री असताना ते या ठिकाणी निधी माजी नगरसेवकांना वाटप करू शकत होते। मात्र आता त्यांच्यावरती बंधन आलेले आहेत। तर दुसरीकडे भाजपच्या पोटातील आणि ओठावर आलेला आहे। भाजपचे जिल्हा अध्यक्ष एका ठिकाणी भर सभेत काय म्हटलेत एकनाथ शिंदेंना, ज्यामुळे त्यांचा चांगलाच अपमान झालेला आहे। एकीकडे राहुल गांधीच्या प्रेझेंटेशनमध्ये उद्धव ठाकरे पाठीमागे बसल्याचा आरोप व्हिडिओ फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंचा अपमान झाला, महाराष्ट्राचा अपमान झाला असे बोलणारे भाजपचे मंडळी आणि शिंदेंचे मंडळी, मात्र शिंदेचा अपमान भाजप करते रोज। यावरून आता उद्धव ठाकरेंची सेना चांगलीच आक्रमक झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची गरज या ठिकाणी भाजपला आता वाटू लागलेले आहे। तर शिंदे हे परवडणारे नाहीत हे लक्षात आल्यानंतर शिंदेचे पंख छाटायला सुरुवात झालेली आहे। पक्षही गोठवण्याच्या हालचाली आहेत। यातच भाजपच्या भर सभेमध्ये एकनाथ शिंदेंना उल्हासनगरचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे असलेले रामचंदानी यांनी थेट एकनाथ शिंदेंवरती टीका करत असताना त्यांचा चांगलाच अपमान केलेला आहे। त्यांना गद्दाराची उपमा दिलेली आहे। त्याची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया। आपल्याला व्हिडिओमध्ये काय नेमकं म्हणालेत भाजपचे जिल्हा अध्यक्ष ते ऐकूया। त्यावरून लक्षात येईल की भाजपच्या पोटात काय आणि उठावर काय आलेलं आहे ते कमेंट करा। गद्दार कहा जाता है वो मुख्यमंत्री बन जाता है। जिनको हम कल गद्दार कह रहे थे आज वो हमारे पार्टी में शामिल हो रहे हैं, उन्हें हम खुद्दार। वरून स्पष्ट होतं शिंदेची गरज भाजपला संपलेली आहे आणि भाजपनेच आता शिंदेंना टार्गेट करायचं ठरवलेलं आहे। काय वाटतं कमेंट करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।